जुलै ते 28 जुलै या कालावधीमध्ये शासन स्तरावर क्रीडा आणि सांस्कृतिक विभाग यांच्याकडून शिक्षण सप्ताह साजरा करायचा आहे। आजचा चौथा दिवस आहे सांस्कृतिक दिवस म्हणून। या सांस्कृतिक दिवसाअंतर्गत तुम्ही आपल्या कलागुण साजरा केले, कोणी नाटिका म्हटलं, कोणी गाणं म्हटलं, कोणी डान्स केला, कोणी नक्कल केली, चित्र काढत आहे, तुम्ही पेंटिंग करत आहे। तर याच्यामध्ये माझा छोटासा सहभाग म्हणून मी एक लहानसं गाणं म्हणून दाखवणार आहे। माझा आवाज तेवढा चांगला नाही, पण एक सहभाग म्हणून तुम्ही सर्व सहभागी झाले, माझाही सहभाग असायला हवा म्हणून एक सुंदरसं नाही, पण माझ्या जशा प्रकारे आवाज आहे त्या आवाजात मी तुम्हाला गाणं म्हणत होतो। तर गाण्याचं जे नाव आहे ते केशव आणि माधव, हे भक्तिपर गीत आहे। देवाची आपण प्रार्थना वगैरे करत असतो, त्याकरता जे आपण गाणे वगैरे म्हणतो ते भक्तिगीतांमध्ये म्हणतात, त्या प्रकारे भक्तिगीत आहे। तर बघा, केशवा माधवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा। वेळोवेळी संकटातुनी तारसी मानवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा। वेळा होनी भक्तीसाठी गोपगळा संग यमुना काठी, वेळा होनी भक्तीसाठी गोपगळ्या संग यमुना काठी, नंदा घरच्या गाहिरा कसी गोकुळी यादवा, केशवा। एका पोराला विचारलं, अरे नागपूरला जायची बस कोणती वय? तो म्हणे ट्रेन। बसली पहिल्या शिटीवर, कंडक्टर आला, मुर्शी मुर्शी मुर्शीची तिकीट। अजी म्हटलं नागपूरची तिकीट आहे, म्हटलं मुर्शी म्हणत मला गेले तर नाही झाली बाप्पा मुर्शी। अजी मुर्शी गाव, शिकली असती तर असं नाही झालं असतं। आली बाप्पा डबल। एका चांगल्या सैन्य शूटच्या माणसाला म्हटलं नागपूरला जायची कोणती बस आहे? तो म्हणे ट्रेन। बसली आणि एका पोराला विचारलं, बसू का रे? तो तर काळ्या डुकरावनीच पाय बाप्पा मा इकडे। बसली बाप्पा। तो का म्हणे कोणती कार पिल्लू? मला गेलं तर नाही दिसत आहे बाप्पा पिल्लू। मग आलं समजू। मग आली पोरगी, तिच्या कानात एक बोच कन त्याच्या कानात एक बोच। मोबाईल लेपात जाय, खिकी हसत जाय। पाहिलं का त्याच्या तोंडाकडे एक काळ्या डुकरावनीच पाय। आली बाप्पा, जेव्हा घ्यायला आलता, बसली गाडीवर, कार्यक्रम सुरूच होता। जेव्हा बसली आहे ना, एक पोरगी बसली आहे ना, जेव्हा बसून गेला। मग आता पोरीला म्हटलं, आता रविवारी, आता सोमवार आहे, आता बाजारात भरते, तर बाजारात दिवसाने गावाला जातो। जवाईने आणून दिलं, बसली बस म्हणे, आणि आली तिथं एक घटना झाली। तिथं म्हणे हे म्या दिली 500 रुपयाची नोट। तिने म्हणे पैसे कमी दिले। मी म्हणू कमी दिले, तो म्हणे बरोबर दिले। जाऊ दे बापा म्हटलं, याच्या ढेमची काही वेळ नाही। आली जाव तर तिकडून
पैसे काढून घेतो. झिरप्यात दिली, त्याने एक हे दिली आणि मला तर पैसे काढता नाही येत. शिकली असते तसं नाही झालं असतं. म्हणून एका शाळेत सुद्धा माणसाला विचारलं, अजी मला 100-400 रुपये काढून द्या. तो थांबा म्हणे, चष्मा घेऊन येतो म्हणे. एवढे घंटे झाले बाप्पा, चष्माही नाही आला आणि चष्मा घेत असन का बनवत असन त्याचं ते नाही माहित. एका पोराला विचारलं, काढून देणार रे? काढून दिले ते ना. आली घरी, काय व गंगे, आज तू हे ना हे आणती काय? हो बाबा, आता काही जात नाही, गेला असं तू काम करायला, म्हणून चालली उद्या चालली जाईल. आली त्यानं स्टार्ट दिली, अजी भाऊ वाचून द्या ना जी, एवढंच काम द्या का? मला भांडे घासा लागते, कपडे धुवा लागते, झाडझूड करा लागते. काऊन जी तुमची घरवाली काम नाही करत का? काऊन तुले का करणार? अजी मी तुम्हाला झाडझूड करून देतो, कपडे धुवून देतो, भांडे घासून देतो, झाडझूड करून देतो. चल लवकर केले. अजी वाचून द्या ना जी, तुझ्या पोरग देशासाठी शहीद झालं. अरे देवा रे, लहानपणी मायबाप मेले, जवानपणी नवरा मेला, आता म्हातारपणी पोरगा मेला. एकूण एक पोरगी होती देवा, शिकली असती तर असं नाही झालं असतं. म्हणून म्हणते डॉक्टर साहेबांनी हेच लिहिलंय, शिका तुम्ही शिका. मेरे झोपड़ी के भाव आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे तो अंगीना सजाऊंगे, दीप जला के दिवाली में बनाऊंगे, मेरे जन्मों के पास अभी खुल जाएंगे, राम आएंगे, राम आते होंगे दीप जलाती हूँ, राम आए होंगे दीप जलाऊंगे, मेरे झोपड़ी के भाव आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे तो आएंगे, दीप जला के दिवाली में बनाऊंगे, मेरे जन्मों के पाप भी खुल जाएंगे, राम आएंगे. Fun time, playtime, fun time, playtime. Now we run, now we glide, now we run, now we glide. Up the ladder and bounce the slide, up the ladder and bounce the slide. A merry go round, let's take a ride. A merry go round, let's take a ride. Here a swing, go to and fro, bound the seesaw high and low. आई तुझ्या हाताने भाग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणार. आई तुझ्या हाताने
तुझी चाल तुरु तुरु उडती केस बुरु बुरु डाव्या डोळ्यात वळली जशी मावळ्याच्या बनात कोवळच्या उन्हात नागिन सळसळली चाल तुरु तुरु उडती केस बुरु बुरु डाव्या डोळ्यात बट डळली जशी मावळ्याच्या उन्हात केवळच्या बनात नागिन सळसळली जिथे कुणी आसपास ना डोळ्याच्या हासना माझ्याची बोल जरा बोलना डोळ्याची मोहर खोलना मागे वळून पाहता जशी नडली जशी मावळ्याच्या बनात केवळच्या उन्हात नागिन सडसडली नागिन सडसडली इथे कुणी आसपास ना डोळ्याच्या जास्ती बोलना पोटाची मोहर खोलना बाकी अन्न करायचं रे थांबून थांब